नमस्कार. त्रिकुटतर्फे सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे शरद पौर्णिमा. चंद्र आपल्या संपूर्ण कलांसह आज पृथ्वीला मंत्रमुग्ध करतो आहे. मनावर अधिराज्य गाजवणारा असा हा चंद्र. चंद्रमा मनसो जातः असं म्हणतात, ते काही खोटं नाही. चंद्र या एका शब्दासरशी अनेक भावना आपल्या मनात उचंबळून येतात. बालपणी तो चांदोमामा असतो, तरुणपणी चंद्र, वृद्धपणी रात्रीचा आधार असणारा चंद्र आणि लाडक्या बहिणींचा तो भाऊ देखील आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यात चंद्राचं स्थान हे अबाधित आहे. तरुण वयात तर चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला असं म्हणत तरुण तरुणी प्रेमी युगुल आपल्या प्रेमाच्या आणाभाका घेत असतात. कवींना तर या चंद्राची भुरळच पडली आहे. प्रियकर आणि प्रेयसी यांचे चंद्राशी असणारे नाते अधोरेखित करताना त्यांनी अनेक गीते आणि कविता रचल्या आहेत. प्रेयसीला चंद्राची उपमा देण्यात तर सगळेच अग्रेसर असतात. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग असं प्रियकरांनी म्हटल्यानंतर लाजून प्रेयसीने आपला मुखचंद्र हाताच्या ओंझळीत लपवणे, आहा केवळ लाजवाब. त्यांची ही प्रेम कहाणी शरदाच्या चांदण्यासारखी बहरत असते. त्यांच्या प्रेमात विरहात हा चंद्र सतत त्यांना सोबत करत असतो. ती त्याला म्हणते की ह्या जगात चांदण्यांच्या पलीकडे तू मला घेऊन चल, आणि तो म्हणतो चलो दिलदार चलो चांद के पार चलो. ती म्हणते हम है तैयार चलो. ती त्याला साथ देते आणि म्हणते आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो वीराने में भी आ जाएगी बहार, झूमने लगेगा आसमान. त्यांच्या प्रेमाच्या टिपूर चांदण्यांची बरसात त्यांच्यावर होत असते. चांदण फुलांनी भरलेली तिची ओंझळ तो आपल्या हातात घेतो. आकाशातल्या सगळ्या चांदण्या, तारे, लखलखती सगळी नक्षत्रे आणि आकाशगंगा यांच्या साक्षीने ही चंद्रकोर कायमची त्याची होते. नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी, मनी नवीन भावना नवेच स्वप्न लोचनी, नवीन आज चंद्रमा असं म्हणत त्यांचा हा सुखाचा संसार सुरू होतो. पुढे चंदा है तू मेरा सूरज है तू असं म्हणत एक चांद का तुकडा त्यांच्या संसारात येतो. ती त्या बाळाला चांदोबा चांदोबा भागलास का असं म्हणत दूधभात भरवते. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई असं म्हणून अंगाई गीत गाते. असा त्यांचा संसार चंद्राच्या कलेप्रमाणे बहरत जातो. चंद्राची रूपे तरी किती विविध. कधी प्रतिपदेची पुसटशी रेघ, तर कधी चौथीच्या चंद्राची कोर, कधी अर्धबिंब, तर कधी पौर्णिमेचा पूर्ण चंद्र. परंतु चंद्राचं प्रत्येक रूप हे विलोभनीयच असतं. त्याचे कुठल्याही रूपातील दर्शन हे रुपेरीच. चंदेरी रुपेरी हे वर्णन फक्त आणि फक्त चंद्रासाठीच राखीव आहे असं वाटतं. अशा या सर्व वयोगटातील मंडळींच्या लाडक्या चांदोबाचा आज खास दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. आजचं त्याचं महत्त्व काही आगळंच आहे. चंद्राच्या साक्षीने ही पौर्णिमा आपण साजरी करतो. ती गप्पाष्टक करत, गाणी म्हणत आणि दूध आटवत. या दिवशी चंद्रप्रकाशात आटवल्या जाणाऱ्या दुधाला विशेष महत्त्व असतं. आजच्या पौर्णिमेच्या रात्री बरसणाऱ्या ह्या चंद्राचा औषधी महत्त्व प्राप्त झालेलं आहे. असा हा चंद्र केवळ गुजगोष्टी करणे आणि स्वप्नरंजन करणे एवढंच त्याचं काम नाही आहे,
तर आरोग्यासाठीही तो आपल्याला मदतच करत असतो. मंद तरी स्वच्छ आणि शीतल प्रकाशाचा चिरंतन झरा म्हणजे हा चंद्र आहे. त्याच्या शीतल चांदण्यात तुम्हा आम्हा सर्वांना आनंद, सौख्य आणि उत्तम आरोग्य लाभो. आपल्या सर्वांच्या आयुष्यात समाधानाच्या चांदण्यांची बरसात होत राहो. त्याच्या दोन्ही प्रकाशात आपली अंधारवाट उजळून निघो. हीच कोजागिरी पौर्णिमेनिमित्त त्रिकूटतर्फे सगळ्यांना सदिच्छा. कोजागिरीच्या दिवशीचा एक खास असा वैदर्भीय सण किंवा उत्सव म्हणजे भुलाबाई. तसं तर भाद्रपद पौर्णिमा ते कोजागिरी पौर्णिमा 1 महिना या भुलाबाई आपल्या भुलोजीसोबत माहेरपणाला आलेल्या असतात. भुलाबाई म्हणजेच पार्वती आणि भुलोजी म्हणजे शंकर. पण दशमी ते कोजागिरी या 5 दिवस तर भुलाबाई बसवल्या जातातच. भुलाबाईची गाणी म्हणणे, खिरापत करणे आणि ती ओळखणे अशी सगळी धमाल या मुलींची सुरू असते. कोजागिरीच्या दिवशी छान छान आरास करून अंगणात किंवा गच्चीत भुलाबाई बसवल्या जातात. फेर धरून या भुलाबाईंची गाणी म्हटली जातात. 33 प्रकारचा खाऊ केला जातो. मुलींच्या सर्जनशीलतेला आणि कलागुणांना वाव मिळतो. गाण्यांमधून वागणुकीचे धडे व खिरापतींमधून पाककलेचे नैपुण्य मुलींना शिकवले जाते. अशा ह्या आमच्या विदर्भाच्या भुलाबाई. तुम्हाला जर आमचं हे चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.